चर्चा करू, पण अध्यक्ष महाराज शासन तो चालवतो तिकडे. तुम्ही पोलिसांचं संरक्षण दिलेलं आहे त्याला. म्हणून मी सरकारवर आरोप करतो, व्यक्तिगत कोणावर करत नाही. सरकार कमजोर नाही, आमचे मित्र देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत, पण ते सक्षम असताना सुद्धा हे जे कारवाई चाललेली आहे, तुम्ही माहिती घ्या. आता तुम्ही सरकार आहात, तुम्ही माहिती घ्या. त्यांनी या 2 दिवसामध्ये 200 गुन्हे दाखल केलेत लोकांवर पोलिसांच्या माध्यमातून. कशासाठी गुन्हे दाखल केलेत? काय करतात पोलीस लोक? पोलीस शासनाचा ऐकतात की एका गुंड व्यक्तीच्या? आणि त्याच्या मी गुंड याच्यासाठी म्हणतोय की त्यांनी अनेक खून पाडले, 302 सारखे खटले त्याच्यावर चाललेले आहेत, अनेक केसमध्ये ते आहेत. हे जे मी मगाशी सांगितलं की आंध्र गीते प्रकरणामध्ये त्याच्यातही यांचं नाव आहे. आणि म्हणून मी सांगत आहे की अजूनही पोलीस प्रशासन आणि ज्या मंत्र्यावर डाऊट आहे ते मंत्री या सभागृहात आलेच नाहीत. मंत्रिमंडळाची शपथ घेतली, त्या दुसऱ्या दिवशी त्यानंतर गायब झाले. आखरी काय चाललेलं बीड जिल्ह्यामध्ये हे आमदार पण मी पाहत होतो, काल म्हणत होते आमचे जितेंद्र आव्हाड, नाव घ्या कोण आहे अक्का, नाव घेत नव्हते, घाबरत होते. ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. विधानसभेचे आमदार सुद्धा घाबरून आहेत. काय जंगलराज लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये? त्याचं उत्तर पाहिजे आम्हाला. याच्यात राजकारण अजिबात करायचं नाहीये. परभणी हे जे कोमिंग ऑपरेशन करणारी जी पोलीस यंत्रणा होती, जे गुंड्यासारखा वागत होते, त्या निरपराध लोकांना मारत होते, अनेक लोक घायल आहेत. सोमनाथ सूर्यवंशी सारखा लॉच्या विद्यार्थ्याला त्यांनी जिवंत मारलेलं आहे, हत्या केलेली आहे. हे महाराष्ट्रात घडलं नाही पाहिजे दुसऱ्यांदा. हे वचन आम्हाला पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त केलं पाहिजे. आणि म्हणून मी जे आरोप करतोय, आरोप नाही ही वस्तुस्थिती महाराष्ट्रात आहे की ज्या पद्धतीने हे गुंडाराज या महाराष्ट्रात चाललेला आहे, हे 2.5 वर्षापासून चाललेलं होतं, पण आता त्याचा अंत झाला पाहिजे, हे माझी भूमिका आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी राजकारण न करता माझी भूमिका स्पष्ट आहे की महाराष्ट्र, आम्ही पण अनेक वर्ष या सभागृहामध्ये काम करतोय, कधीच पाहिलं नाही या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे आमदार सुद्धा घाबरून आहेत, नाव घ्यायला तयार नाहीत. एवढी दहशत या महाराष्ट्रामध्ये आम्ही कधी पाहिली नाही. 99 मध्ये आम्ही आलो तर अनेक अरुण गवळी सारखे खूप लोक आले होते या सभागृहात. उद्या वाल्मिक कराड पण इकडे याला तर काही नवीन नाही होणार. 99 मध्ये आपण पाहिलं त्यावेळेस ते अरुण गवळीच्या जवळ कोणी बसायला पण तयार राहत नव्हते. असं आपल्याला काय करतो बाबा त्याच्याकडे आपणच पाहत होतो सगळेजण. मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की आपल्याला महाराष्ट्राचं जे पावित्र्य आहे, शाहू फुले आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्राचा आहे, हा महाराष्ट्राचा विचार अबाधित राहिला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की आम्हाला राजकारण नाही, आम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत, बिलकुल आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहोत. पण आम्हाला जे उत्तरात जे पाहिजे आहे, जे घटना आहे, आणि आपण पाहिलं असेल की काल डोकं सुन्न झालेलं होतं. मग सुरेश धस असतील, आमचे जितेंद्र आव्हाड असतील, क्षीरसागरजी असतील, त्या मुंदळाताई असतील, त्यांनी ज्या पद्धतीने इथली सगळी भूमिका मांडली, अध्यक्ष महाराज, हे सुन्न करणार आहे, डोकं सुन्न होत आहे. महाराष्ट्रामध्ये दहशतीचं वातावरण आहे, लोक घाबरून गेलेले आहेत. परभणीची घटना आहे न विसरणारी आहे. भीमा कोरेगाव मधल्या अजूनही लोकांवरचे केसेस वापस घेतले गेलेले नाही आहेत. त्यांच्यावर जी कमिटी बनवली त्या कमिटीचा रिपोर्ट आलेला आहे, तो कमिटीचा रिपोर्ट अजून प्रकाशित केला जात नाही, जनतेसमोर आणला जात नाही. आखरी दलितांवर किती अन्याय आपण करणार, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून माझी नम्र विनंती अध्यक्ष महोदय सरकारला आहे की सरकारने या सगळ्या उपाययोजना चांगल्या कराव्यात आणि एक प्रकारे ह्या सगळ्या व्यवस्था चांगल्या कशा करता येईल, हा गुंडाराज महाराष्ट्रातला कसा संपवता येईल, याच्यावर सरकारने, आणि पोलिसांमधला जो गुंडाराज आहे, पोलीस तर अध्यक्ष महाराज मी तुम्हाला सांगतो, कारण पोलिसांचा दोष किती आहे मला माहिती नाही. आज आपण किती लोकांना सिक्युरिटी दिली अध्यक्ष महाराज. Y+ तर आता असं आहे अध्यक्ष महाराज, कोणालाही Y+ आहे. Y+ वाला पाहिला तरी साले पोंग गाड्याच बसतात की आपल्याला वाटतं मंत्री झाला. आता कोणी पण Y+ मध्ये फिरतो अध्यक्ष महाराज. मला या निमित्तानं अध्यक्ष महाराज, महाराष्ट्रामध्ये किती लोकांना Y+ आहे, जे आमदारांना Y+ नाही मिळत अध्यक्ष महाराज, पण दिलं गेलेलं आहे. किती आमदारांना मिळाले ते Y+ आम्हाला माहिती मिळाली पाहिजे अध्यक्ष महाराज.
कारण की हा जनतेचा पैसा आहे. पोलिसांना आम्ही पगार देतो ते जनतेचे पैसे आहेत. त्यांना कशासाठी Y+ दिलंय, कुठल्या थ्रेट त्यांच्यावर आहेत, कुठल्या थ्रेट त्यांच्यावर आहेत. 1 पोलीस 2 पोलीस आपण देतोय ते आपल्या राज्यामध्ये आहे. आम्ही तर घेतलीच नाही अध्यक्ष महाराज. पण मी तुम्हाला सांगतो की मुद्दा एक असा आहे की हा Y+ ही आजकाल तर एकदम कॉमन झाली अध्यक्ष महाराज. एकीकडे राज्याच्या जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस आमच्याजवळ नाही, पण आमदार गुंडाइझम करणारी व्यवस्था त्यांना अगर सुरक्षा दिली जात असेल तर जनतेने काय करावं, कोणाकडे पाहावं, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. ही पण माहिती मला या निमित्तानं माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावी एवढी विनंती करतो. आणि महाराष्ट्रात दुसऱ्यांदा परभणीसारखी केस होऊ नये, भविष्यामध्ये बीड सारख्या घटना घडू नये, याच्यासाठी पूर्ण उपाययोजना सरकारने या ठिकाणी आम्हाला सांगाव्यात एवढी विनंती करतो. आणि 2 शब्द गायकवाड. श्री संजय मेश्राम. माननीय अध्यक्ष महोदय, मी प्रथमतः मृत व्यक्तींच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करते आणि परभणीच्या ज्या घटना झाली त्याच्याबद्दल माझ्या खालील मागण्या आहेत. ती घटना तर सगळ्यांना माहितीच आहे की काय झालेली आहे. एवढी निर्गुण घटना, अमानुष घटना